नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. अभि अनघाला म्हणत असतो, आई काही जगावेगळं करत नाहीये. कुठलीही आई तिचा मुलगा अडचणीत असताना असंच करेल. तर अनघा म्हणते, हो का, फक्त आईलाच कर्तव्य असतं का? तर अभि म्हणतो, तिने मला ते पैसे उधार दिले होते, ते मला तिला परत करायचेत. म्हणजे एक प्रकारे आई सावकारीच करतीये. तर अनघा म्हणते, अच्छा, म्हणजे एकही रुपया इंटरेस्ट न घेता पैसे द्यायला सावकारी म्हणतात? अभि, ते पैसे ताईच्या कष्टाचे आहेत. ताईच्या दारात काही पैशाचं झाड लागलेलं नाहीये. तू तुझ्या कष्टाचे पैसे कोणाला देशील का रे? नाही ना? अभि, एक चांगला डॉक्टर आहेस तू, जरा बघ ना स्वतःकडे, सुधार स्वतःला. तुझ्यासारख्या चांगल्या डॉक्टर्सची गरज आहे लोकांना. आजूबाजूच्या दवाखान्यांमध्ये चौकशी कर. जिथे गरज असेल तिथे तुला काम लागेल ना, ॲप्लाय तर कर. पण प्लीज आता जरा साधं सरळ सोपं आयुष्य जग. तुझ्या नशिबाने तुला तुझ्या आजूबाजूला चांगली माणसं आहेत, म्हणून तुझ्या गरजेला मदत तरी करतायत. पण नेहमीच असं होणार नाहीये. तर अभि म्हणतो, अनघा तू काळजी करू नकोस. तर अनघा म्हणते, कशी काळजी करू नको अभि? तू घराच्या बाहेर गेलास तर तू घरात परत येईपर्यंत मला चैन पडत नाही. सतत असं वाटत राहतं की कोणीतरी तुला अडवलं नसेल ना, कोणी तुला मारलं नसेल ना, कोणी तुला पोलिसात तर दिलं नसेल ना. मला असं जगायचं नाहीये आता. माझे पेशन्स संपत चाललेत. हे जर असंच चालू राहिलं ना तर एकतर मला वेड लागेल, नाहीतर मी तुला सोडून जाईल. असं म्हणून अनघा तेथून निघून जाते. तर अभि मनात विचार करतो, एवढीशी काय आईने मदत केली तर त्याचा केवढा मोठा इश्यू केला. वर एवढं करून पण पूर्ण अमाऊंट दिलीच नाही. उरलेल्या पैशांचा जुगाड मलाच करावा लागणार आहे. आईने दिलेले पैसेसुद्धा मला तिला परत करायचेत. म्हणजे अल्टिमेटली आईच्या खिशातून काहीच जाणार नाहीये. पण तरीही ती सगळ्यांसमोर महान ठरलेली आहे. अरुंधती यशला आणून डबा देते. तर यश म्हणतो, आई एम सॉरी, मी ऐनवेळी तुला हे सगळं करायला लावलं. त्या लोकांचं अचानक यायचं ठरलं. हे फॉरेनर्स म्हणजे इतके लहरी असतात ना, त्यात क्रिएटिव्ह फील्डमधले म्हणजे विचारूच नको. आणि त्यांना इथे आल्यानंतर ऑथेंटिक मराठी फूड खायचं होतं. मग मी विचार केला, तुझ्याशिवाय दुसरं कोण करू शकणार? तूच तर भारी करू शकतेस. पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुला हे करायला लावलं. तर अरुंधती म्हणते, अरे पण मला स्वयंपाकाचा कधीच त्रास वाटत नाही आणि तू काय आता आईला सॉरी म्हणणारेस? तर यश म्हणतो, बरं थँक्यू. तुला सांगतो, हे लोक इतके कमाल असतात ना. ते इथे आले, त्यांनी आपल्या कल्चरचा अभ्यास केला, एका मराठी दिग्दर्शकाला घेऊन फिल्म केली. इतकी सुंदर झाली आहे ना फिल्म, आणि त्याचं म्युझिक मी करतोय. आणि मी खूप लकी आहे की मी या प्रोजेक्टचा भाग आहे. आणि हो, या चित्रपटातलं एक गाणं तू गाणार आहेस. तर अरुंधती म्हणते, मला? तर यश म्हणतो, येस, अनिशने ते गाणं घेतलंय, तुला ते नक्की आवडेल. तर अरुंधती म्हणते, अनिशने लिहिलंय, तू कंपोज करतोयस म्हणजे छानच झालं असणार. तर यश म्हणतो, अनिशने मला रफ गाणं ऐकवलंय, खूप सुंदर शब्द लिहिलेत त्याने. तर अरुंधती म्हणते, गुणीच मुलगा आहे तो. तर यश म्हणतो, हो ना, कधी कधी मला वाटतं ईशा किती मूर्ख आहे. तिने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये. तर अरुंधती म्हणते, जाऊ दे रे, आता त्या विषयावर बोलून काय उपयोग आहे. बरं तू जा आता, तुझे फॉरेनर्स पाहुणे वाट बघत असतील, त्यांना जेवायला घाल आणि नंतर मला सांग त्यांना कसं वाटलं ते. तर यश म्हणतो, कमाल, तुझ्या हातचं जेवण करून त्यांना असं वाटेल की आम्ही भारतात जन्माला का नाही आलो अशी हळहळ वाटणार आहे त्यांना. तर अरुंधती यशला सांगते, काल सुरेखाताई इथे आल्या होत्या. तर यश विचारतो, ईशाबद्दल काही बोलायला आल्या होत्या का? तर अरुंधती म्हणते, नाही, मलाच भेटायला आल्या होत्या. खूप गप्पा मारल्या आम्ही. आता आमच्यातले सगळे गैरसमज दूर झालेत. हे ऐकून तर यशला खूप छान वाटतं. ते अरुंधतीला म्हणतो, आई, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. तर अरुंधती म्हणते, हो रे, मला खूप बरं वाटतंय यश. माझ्या मनावरचं एक ओझं उतरल्यासारखं वाटतंय. तर यश म्हणतो, मला आत्ता खूप छान वाटतंय आई तुझ्यासाठी. मला सांग, काय प्लॅन आहे आता तुझा? तर अरुंधती म्हणते, आता सध्या तरी काही नाही, पण असा विचार करतीये की 3 दिवस आश्रमात आणि वीरा संगीतालयात गाणं शिकवायचं आणि 3 दिवस घरचे क्लासेस घ्यायचे. तर यश म्हणतो, आणि रविवार आपल्या दोघांचा. तर अरुंधती विचारते, आपल्या दोघांचा म्हणजे? तर यश म्हणतो, रविवारी आपण व्यायाम करायचा, फिरायचं, एक्सप्लोअर करायचं, नवीन नवीन गोष्टी ट्राय आऊट करून बघायच्या.
सो रविवार तू माझ्यासाठी मोकळा ठेवणार आहेस? तर अरुंधती म्हणते, प्रत्येक रविवारी जर आपण फिरायला गेलो तर तुझी बायको माझ्यावर चिडेल. तर यश म्हणतो, नाही चिडणार, हे आमच्यामध्ये आम्ही आधीच क्लिअर केलेलं आहे. आई, आधी तू माझी डेट आहेस आणि त्यानंतर आरू. तर सुरुवात आपण मुंबई फिरण्यापासून करूया. आपण अजून संपूर्ण मुंबई पाहिलीच नाहीये, फिरलोच नाहीये. मस्त मुंबई फिरूयात. खूप आहे बघण्यासारखं, खाण्यासारखं. तर अरुंधती म्हणते, चालेल, मला आवडेल फिरायला. तर यश म्हणतो, चला, मला उशीर व्हायच्या आधी मी निघतो, फॉरेनर्स माझी वाट बघत असतील. असं म्हणून हसतच तेथून जातो. इकडे ईशा अनिरुद्धला म्हणत असते, बाबा तुम्ही आत्ताच्या आत्ता अनिशने पाठवलेल्या नोटीसचं उत्तर पाठवा. आता मलाही त्याला लवकरात लवकर डिवोर्स द्यायचा आहे. तर अनघा म्हणते, ईशा तुला कळत नाहीये का? सारखं डिवोर्स काय करतेयस? इथे तुला सगळे समजावून सांगतायत, पण तुला त्याचं काहीच वाटत नाहीये. हा असा आताताईपणा बरा नाही. तर ईशा म्हणते, अनघा, आताताईपणा मी नाही, अनिशने केलाय. त्याने मला तडकाफडकी डिवोर्सची नोटीस पाठवली. तर आप्पा म्हणतात, त्याने नोटीस पाठवली असली तरी अजून काही घटस्फोट झालेला नाहीये. अजूनही चर्चा करून प्रश्न सुटू शकतो. तर ईशा म्हणते, मी काय चर्चा करू? आप्पा, तुम्हाला माहिती आहे का, मी नाहीये तर अनिश दुसऱ्या मुलीसोबत फिरतोय. इथे माझ्याबद्दल नाही ते बोलून माझी इमेज डाऊन केली आणि आता स्वतः बघा काय करतोय ते. तर अनिरुद्ध म्हणतो, ईशा तुझा डिवोर्स द्यायचा निर्णय फायनल आहे का? तर ईशा हो बाबा असं म्हणते आणि म्हणते, आता त्याला सहजासहजी सोडायचं नाही, भरपूर पैसे घेणार आहे मी त्याच्याकडून. तर आप्पा म्हणतात, अगं पण अनिश तुला कुठून पैसे देणार? त्याचाच गाडा अजून स्थिर नाही. तर ईशा म्हणते, आप्पा, अनिशच्या आजीकडे ना भरपूर पैसा आहे आणि त्या प्रॉपर्टीचा तो एकमेव वारस आहे. त्यातला शेअर देईल तो मला. आणि मला काय करायचंय, तो पैसे कसे देईल, कुठून देईल, तो त्याचा प्रश्न आहे. मी फक्त डिमांड करणार. तर अनघा म्हणते, कमाल आहे हा ईशा तुझी. तुझा डिवोर्स होतोय पण त्याचं तुला काहीच वाटत नाहीये आणि अनिशकडून मिळालेल्या पैशांचा हिशोब ठेवायला लागलीयस. तर ईशा म्हणते, मी माझं आयुष्य सिक्युअर नको का करायला? आणि मी नाही म्हणाले तरी हा डिवोर्स व्हायचं थांबणार आहे का? अनिशलाच मी नकोय त्याच्या आयुष्यात, तुम्हाला कळतंय का? तर संजना तिला म्हणते, ईशा जर तू अनिशलाच नको असशील ना तर तू त्याच्याकडून भरपूर ॲल्युमिनी वसूल करायला पाहिजे. अल्टिमेटली तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. पुढचं सगळं आयुष्य कसं घालवणार आहेस तू? तुझी सोय करणं अनिशचीच जबाबदारी आहे. तर आप्पा म्हणतात, संजना तुला जर योग्य सल्ले देणं होत नसेल ना तर तू गप्प बस, काहीच बोलू नकोस. पण कृपा करून ईशाच्या आयुष्याशी असं खेळू नकोस. तर ईशा म्हणते, आप्पा, योग्य काय आणि अयोग्य काय हे तुम्हाला कळत नाहीये. मी एवढं सांगतेय तुम्हाला, मी नाहीये तर अनिश दुसऱ्या मुलीबरोबर फिरतोय, याचा काय अर्थ आहे? आणि एवढं असून सुद्धा तुम्ही मला त्याच्याबरोबर पॅचअप करायचा सल्ला देताय. तर आप्पा म्हणतात, कारण आमचा त्यावर अजिबात विश्वास नाहीये. अनिश अतिशय सज्जन मुलगा आहे. तुला हे जे कोणी काही सांगतंय ना त्यांना तुझं लग्न मोडायचंय, त्यामुळे वेळीच सावध हो. तर संजना म्हणते, आप्पा 1 मिनिट, तुम्हाला जर माझ्यावर संशय येत असेल तर सॉरी हां, मी असं काहीही सांगितलेलं नाहीये ईशाला. समोर आहे ना ईशा, आत्ताच विचारा तिला. तर ईशा म्हणते, आप्पा, संजना आंटीने मला याच्यातलं काहीही सांगितलेलं नाहीये. मी स्वतःच्या डोळ्यांनी अनिशला दुसऱ्या मुलीबरोबर बघितलं. तर संजना म्हणते, इशू, पुरुष असेच असतात अगं. आजकालच्या जगात लॉयल पुरुष मिळणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आता अनिशच बघ ना, दिसायला किती साधा वाटतो, पण नशीब तू त्याला रंगे हात पकडलंस, नाहीतर आमचा कोणाचाही तुझ्या बोलण्यावर विश्वासच बसला नसता. तर अनघा विचारते, ईशा तू अनिशला कोठे बघितलं होतंस ग? तर ईशा म्हणते, भर रस्त्यात मस्त दोघे गप्पा मारत हसत खिदळत होते, मलाच लाज वाटली बघून. तर अनघा म्हणते, असंच एकदा अनिशने तुला हॉटेलमध्ये कोणासोबत तरी गप्पा मारताना बघितलं होतं ना? आय गेस तेव्हा त्याच्याबरोबर आरोही सुद्धा होती. त्या दोघांनी तुला कोणाबरोबर पकडलं होतं? तर ईशा म्हणते, अनघा, पकडलं होतं काय म्हणतीयेस? मी माझ्या बिझनेस पार्टनरसोबत होते, कामासंदर्भात बोलत होतो आम्ही. तर अनघा म्हणते, हो का? मग अशीच कामाची चर्चा अनिश त्या मुलीबरोबर करत असेल, किंवा ती त्याची स्टुडंट असेल, मैत्रीण असेल. का भलतेच विचार करतीयस ईशा? त्यावेळी अनिशसुद्धा तुझ्यावर संशय घेऊ शकला असता, पण त्याने तसं नाही केलं, कारण त्याचा तुझ्यावर विश्वास आहे. ईशा, कुठलंही नातं विश्वासावर टिकून असतं. जरा अनिशवर विश्वास ठेव, सगळं सुरळीत होईल.
तर ईशा म्हणते, बाबा आता घरातले सगळे मिळून मला टॉर्चर करणार आहेत का? मी सांगितलं ना मला अनिशला डिवोर्स द्यायचा आहे, रोज काय तीच चर्चा. तुम्ही तरी माझं ऐका ना. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर लॉयरकडे चला. तर अनघा आप्पांना म्हणते, आता तुम्हीच काहीतरी सांगा तिला. तर आप्पा म्हणतात, अनघा आपण तिला किती वेळ झालं समजावतोय, पण काही फरक पडला का? नाही ना. मग आता जाऊ दे, यापेक्षा आपण जास्त काय करणार? ते म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. आता यापुढे ईशा आणि तिचं नशीब. मी तर तिच्या पुढे हात टेकले. यापुढे मी तिला काहीही समजावायला जाणार नाही. आणि माझं ऐकशील ना तर आता तू सुद्धा काही बोलू नकोस. संध्याकाळ झालेली असते. तर अनिरुद्ध संजनाजवळ येऊन तिला विचारतो, एवढी कशात रमलीयेस? तर संजना अनिरुद्धला म्हणते, आपलं ड्रीम होम असंच असेल ना? तर अनिरुद्ध म्हणतो, येस अगदी असंच असेल. तर संजना म्हणते, बिल्डर इथे नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय. म्हणजे बिल्डर थोडासा नवीनच आहे पण प्रॉमिसिंग वाटतोय. त्यात आपली जागासुद्धा खूप मोठी आहे. आपण भेटून यायचं का त्याला? तर अनिरुद्ध म्हणतो, तुझी आयडिया चांगली आहे पण मला नाही वाटत आपल्याकडे ते शक्य आहे. तर संजना विचारते, का शक्य होणार नाही? इथे खूप मोठा टावर उभा राहू शकतो. आपल्याला प्रत्येकाला स्वतंत्र फ्लॅट मिळेल. तुला असं नाही का वाटत आपल्या घरातल्या प्रत्येकाला प्रायव्हसी हवी आहे? तर अनिरुद्ध म्हणतो, हवी आहे ना, सगळ्यांनाच हवी आहे. पण हे घर आप्पांच्या नावावर आहे. आपल्याला किती जरी काहीही वाटलं ना तरी आपण काहीही करू शकणार नाही. आप्पा समृद्धी डेमोलिश करायला तयार होणार नाहीत. आप्पाच कशाला, अरुंधती आणि यशसुद्धा तयार होणार नाहीत. तर संजना म्हणते, त्यांचा काय संबंध? अनिरुद्ध, आप्पानंतर या घराचा खरा वारसदार तूच आहेस ना, त्यामुळे सगळे निर्णय तू सुद्धा घेऊ शकतोस. पण तुझ्या लक्षात येतंय का, तुला काहीच किंमत नाहीये. एकतर आप्पा सगळं ठरवतात, नाहीतर अरुंधती निर्णय घेते. तू आहेस कुठे? तर अनिरुद्ध म्हणतो, जरा थांब, हे घर माझ्या नावावर करण्याविषयी मी आप्पांशी बोललोय. एकदा का हे घर आपल्या नावावर झालं ना की मग आपण कोणताही निर्णय घेऊ शकतो. तर संजना विचारते, ते कधी होईल? तोपर्यंत गुडघ्यात मान जाईल आपली. आता आपण वाट बघायची नाही. बाय द वे, तू तुझ्या वकिलांशी बोलणार होतास ना? तर अनिरुद्ध म्हणतो, आमची भेटच नाही झाली. मी जरा दुसऱ्याच कामात अडकलो होतो. तर संजना म्हणते, तुला ना कधी कोणत्या कामाला इम्पॉर्टन्स द्यायचा तेच कळत नाही. आता वकिलांना भेटून घे, डिले करू नकोस. नाहीतर अरुंधती हे घरसुद्धा आपल्याकडून हिसकावून घेईल. तिचा काही भरोसा नाही. बाय द वे, तुला माहिती आहे का, अरुंधती आणि सुलेखाताईंमध्ये पॅचअप झालंय. तर अनिरुद्ध विचारतो, कधी झालं पॅचअप आणि कसं काय? तर संजना म्हणते, अरुंधती हे सगळं कसं घडवून आणते ते तिलाच माहिती. सुलेखाताई अरुंधतीला भेटायला तिच्या घरी आल्या होत्या. दोघी एकमेकींना मिठ्या मारत होत्या. अचानक एकमेकींबद्दलचं प्रेम उतुजायला लागलं. काय चर्चा झालीये देवालाच माहिती. पण जाताना सुलेखाताई खूप इमोशनल झाल्या होत्या. मला म्हणाल्या, त्यांना सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची आहे. तर अनिरुद्ध म्हणतो, चांगलं आहे की. अरुंधती जर जाऊन त्यांच्या आश्रमात राहिली तर आपल्या डोक्याची कटकट जाईल. तर संजना म्हणते, तुला असं वाटतंय की अरुंधती सहजासहजी आपल्याला सोडून जाईल? जोपर्यंत ती हे घर नावावर करून घेत नाही तोपर्यंत ती येथून हलणार नाही. तुला काय वाटतं, सुलेखाताईंची पॅचअप का केलं असेल तिने? आशुतोषच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा तिला हवाय आणि आता तर तो आपोआपच मिळणार तिला. काय नशीब आहे बघ ना. सारखी म्हणत असते, मला यातलं काहीच नको, पण आपोआप सगळं तिच्याकडेच जातं. आणि आपण इतका स्ट्रगल करतोय पण आपल्या नशिबाचं दार काही उघडायलाच तयार नाही. आपलं स्ट्रगलच संपायला तयार नाही. तू लवकरात लवकर वकिलांना भेट. हे घर आपल्या नावावर करून घे. आता वेळ घालवू नकोस. मला ना कंटाळा आलाय हे असं आयुष्य जगायचा. तर अनिरुद्ध एका व्यक्तीला फोन करून सांगतो, समृद्धीबद्दल आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ना ते आपल्या दोघातच राहू देत. तुमच्यावर विश्वास आहे तरी सुद्धा रिमाइंड करतोय. कदाचित संजना तुम्हाला फोन करेल. तिला यातलं काहीही कळता कामा नये. हा समृद्धी बंगला मला माझ्या एकट्याच्या नावावर हवा आहे. त्यात मला कोणीही भागीदार नकोय. संजना तर अजिबात नकोय. दुसऱ्या दिवशी सकाळी अरुंधती देवाच्या पाया पडत असते. त्यावेळी ती डोळे झाकल्यानंतर आशुतोषला पाहते आणि विचार करते, आता खुश आहात ना तुम्ही? माझ्यातले आणि सुलेखाताईंमधले सगळे गैरसमज दूर झाले. मी पण खूप खुश आहे. माझ्या मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय मला. मला राहायचंय सुलेखाताईंच्या जवळ. त्यांची काळजी घ्यायची आहे. त्याला वेळ लागेल कदाचित, पण सध्या कमीत कमी आम्ही दोघी एकमेकींना भेटू शकतो, बोलू शकतो. हे सुद्धा काही कमी नाहीये.
त्यांना वाटेल तेव्हा ते त्यांचं मन माझ्याजवळ मोकळं करतील. कधी मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलेल. एवढंसुद्धा पुरेसं आहे सध्या. त्यानंतर अरुंधतीला नितीनचा फोन येतो. तर अरुंधती म्हणते, हॅलो, बोला नितीन. तर नितीन म्हणतो, आज तुझ्या हॅलोमध्ये सुद्धा भलताच जोर आहे. सासूबाई भेटून गेल्यापासून आनंद आहे का हा? तर अरुंधती म्हणते, हो, खूप आनंद झालाय मला नितीन. किती दिवसांपासून वाट बघत होते या क्षणाची. तर नितीन म्हणतो, मला सुद्धा खूप आनंद झालाय अरुंधती. तुम्हा दोघींना एकमेकींची गरज आहे. तर अरुंधती म्हणते, खूप हलकं वाटतंय मला आज, काय सांगू तुम्हाला. तर नितीन म्हणतो, आता आमच्या डोक्यावरचं टेन्शन गेलं. तू मावशीबरोबर राहणारेस म्हटल्यावर तिच्याकडे पूर्ण लक्ष देशील. आमची काळजी मिटली. बाकी काय म्हणतेस, ऑल गुड? तर अरुंधती म्हणते, सगळं बरं आहे. आणि अनिश कधी जाणार आहे इंदोरला? तर नितीन म्हणतो, एवढ्यात नाही जाणार आहे. तो आणि यश मिळून काहीतरी प्रोजेक्ट करतायत ना? तर अरुंधती म्हणते, हो, मी विसरलेच. तो गाणं लिहितोय ना चित्रपटासाठी. यश सांगत होता मला. तर नितीन म्हणतो, हो, सध्या त्यातच बिझी आहे तो. तर नितीन म्हणतो, मी तुला नंतर कॉल करू का? सध्या जरा पळापळ चालू आहे, पण मावशी तुला भेटून गेली या एक्साइटमेंटमध्ये मी तुला फोन केला. तर अरुंधती म्हणते, काही हरकत नाही, अगदी निवांत बोलू आपण नंतर. असं म्हणून दोघे फोन ठेवून देतात. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा